रायगड जिल्ह्यातील लोहप इसांबे रस्त्यावरील लोहप थांबा येथे मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झालाय। वाशिवलीहून इसांबे गावाच्या दिशेने जाणाऱ्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने MP09HH8688 रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 कार व एका दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। या भीषण अपघातात MH46CS7009 व MH46AL1420 या 2 वॅगोनर कार व MH46CB3994 ही दुचाकी जबरदस्त चिरडली गेली आहे। या अपघातामधील ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे। मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 च्या सुमारास वाशिवली येथून इसांबे गावाच्या दिशेला जाणाऱ्या MP09HH8688 या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने लोहप स्टॉप जवळ उभ्या असलेल्या 4 चाकी वाहन MH46CS7009 व MH46AL1420 अशा 2 वॅगोनर तसेच दुचाकी MH46CB3994 या वाहनांना जोरदार धडक दिली आहे। सदर जखमींना स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। अपघातग्रस्त लोहप कोपरी दांडवाडी तळवली येथील असल्याचे समजते। घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। सदर माहिती कळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस स्टेशनचे अधिकारी जाधव व सूर्यकांत ठोंबरे यांनी पुढील अपघाती ठिकाणाची परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक व्यवस्था सुरळीत करून घटनेचा पुढील तपास व कारवाई चालू केली आहे। इसांबे येथे मोठ्या प्रमाणात विस्तारित होत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे रस्ता अरुंद पडत असून अवजड वाहनांच्या रहदारीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अरुंद रस्त्यावर गतिरोधक नसल्याने भरधाव वाहनांच्यामुळे लोहप स्टॉप हे अपघाती क्षेत्र ठरत आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सतत होत असलेले अपघात टाळण्यासाठी सदर ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अशी मागणी माजी उपसरपंच बबनदादा पाटील व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।